इथं ठेवली बाई, जाऊ दे. चला भाऊ, आज जरा जास्त कोथिंबीर आहे. एक गोणी अख्खी भरली, ही एक पिशवी आहे आणि इकडे एक पिशवी आहे. सगळ्या 200च्या घरात जुड्या आहेत. चला आता 5:30 वाजलेत, बघू किती वेळ लागतो किती नाही जळत. चला बसा. चला भाऊ, गेली सगळी कोथिंबीर. आता 180 जुड्या, 12 रुपये जुडीने ॲव्हरेज राहिल्या. भाजीपाला इथं जाऊ आता घरी. कांदे घेतलेत आता आजीनी 50 रुपयाचे, एवढे सगळे. सकाळी मार्केटला आलं का जरा कमी रेट भेटतो कडे. मस्त बाजार होतोय. आता याच्यात करडीच्या भाज्या वगैरे. अजून काय घेतलं? वांगीन ती नाही घेतात जे म्हणतात. मिरची, आता मिरचीवाला दिसा ना कुठं. मिरचीवालाच दिसा उघडला ना सांगते. बरं चला वा तुम्ही पुढे. चला आता घरी. मला अजून रनिंगला जायचंय. 7 वाजले. राडाची 6ला जात असतो, 7 वाजलेत आता. ऊन होईल. माणूस तर काय वाटत नाही बरं का, पण इथं आल्यावर आहे ना लोक असे आहे ना हे करतात, तुटावलेवानी करतात. मग तिथं लय मन खचतं. पण आपण जर धरून ठेवलं ना त्याच किमतीत शेवटपर्यंत, मग काही विषय नाही, मग घेऊन जातात लोक. पण एखादा असतो 100-150 डायरेक्ट घेणार, मग त्याला 1-2 रुपये कमी करावाच लागतो भाव. त्याच्यामुळे आहे ना सगळे ॲव्हरेज आपली 12 रुपयाने गेलेली आहे. काहीकडे 15 गेलेली आहे, काहीकडे 12 गेलेली आहे. जे जास्त घेतली त्यांनी 12 घेतली, ज्यांनी 10-15 जुड्या घेतल्या त्यांनी 15 घेतली. पण गेली सगळी. आता उद्या तर एवढं काय राहणार नाही आपल्याला. 100च काढावं लागेल उद्या. कारण की उद्याचा बाजार म्हणजे आज काढणं म्हणजे आज शुक्रवार, उद्या शनिवार आणि रविवारला की बाजार राहतो. त्याच्यामुळं आहे ना, अरे असं कसं आला का आता. त्याच्यामुळं उद्या 100 जाती का नाही, लई कणत कुतत जाईन. परवा खरी मग मजा आहे. मग परवा मग आपण काही आहे ना अशी विकणार आहे, काही हातावर विकणार आहेत रविवारच्या बाजारात दुपारी. आजी गेले जातं इकडं मिरची वगैरे घ्यायला. चला भाऊ, आलोय घरी. आता दुपारी आहे ना आपल्याला जायचं आहे बरं का. पिंपळाची फांती ती परत हे करायला, ती मोठे लाकडं आहेत ना ते परत काढून आणायचे. तिकडं पाला वगैरे गौरीला सोडल्या. आता इकडं सगळं आवरलंय. पण त्याच्या आधी आपल्याला एक काम आलंय की आपल्याला शेणखत आहे ना नेऊन टाकायचं आहे आपल्या मधल्या तुकड्यात. जे कोथिंबीर काढतोय ना त्याच्या वरच्या तुकड्यात. आता तिकडं भरायला चालू केलंय बरं का मम्मीने, प्रज्ञेशनी. किती भरलाय काय माहिती. चला भाऊ, झाली आता अर्धी ट्रॉली भरून. थोडी राहिली फक्त, ती पण होईन भरून लवकरच. इथं टाकावं लागेल नाही असं, म्हणजे जास्त बसन मागून. फक्त मग तिकडे जाऊन आहे ना फक्त हे काढायचं आणि ट्रॅक्टर हळूहळू पुढं ढकलायचं आणि पर्याने मागं ढकलत राहायचं. मग बरोबर पडती खत सगळं. झाली भाऊ अख्खी ट्रॉली खाली. तिथं असं केलंय. अगं बापरे, हळू बघा असं केलंय. आता खाली चाललंय आता घरी परत भरायला. हे धुडकं राहिलं होतं आमचं. बघा असं मस्त पैकी टाकली. आता इथून तिथून रांग. आता याच्या शेजारून इथून टाकू थोडी. असं टाकीत जाऊ आता. कुठे टोचली मम्मीला? गोम डसली का उन्नी डसली तेच कळा ना. आता खत भरता लोखंड फिरव चुन थोड्या वेळाने होईन, लगेच नाही व्हायची. होईन पण. दुसरी ट्रिप पण झाली आता खाली. चाललो आता आम्ही परत. तिसरी ट्रिप भरायला. शेवटची ट्रिप आहे ही घ्यायची आता पसरून. फक्त 1, 2, 3, 4 आणि ही 5वी, अशा 5 ट्रिप बसल्यात. आता हे झालं का लगेच ते थोडा पिंपळ तोडून टाकू. मग ओके. त्यातलं ढीक पाडला इथं पसरावं लागेल. चला भाऊ, झालंय आता वाहून खत. तुम्हाला इथं आहे ना टायर दिसणार नाही ट्रॉलीचं, कारण की ट्रॉलीचं टायर
इथून तर चांगलं दिसतंय बरं का, पण आपण जेव्हा भूसांतांनी ते चिमटली होती रिंग, तिने आज काम दाखिलंय बघा. आता हिला आहे ना सरळ करावं लागन, यातलं पहिलं पाणी वगैरे काढतो आणि अशी वेल्डिंग मारावं लागन आपली याची काय म्हणते त्याला, गाजाची. भीती वाट राहिली हो सटकावू नाही त्याची. चला आता जवळ निघन पाणी. काय झालं, जळत होती. अरे बसली पण वेल्डिंग, बळच बसली. अरे देवा. चला वो असं झालंय, जवळ ठिकाण आता जवळ ठिकाण यायचं धकून तेवढं. चला हा, नसल्यापेक्षा बरं घेतलंय आता शेळ्यांना आणि गौरीला गवत. मरणाच्या मुंग्या झाल्यात भाऊ या रांगेवर. काय विषय झालाय काय माहिती, आता त्या रांगेचंच माहित नाही काय आहे. इतक्या लाल मुंग्या येत नाही बघ, कसं हातच फोडी त्यात पूर्ण असं गांधडची, तितके जबरदस्त मुंग्या झाल्यात. आता काय कुट्टी करणार नाही, तसंच देणार आहे टाकून, मस्त खात्यान ते. आता इथं वाट बघूच राहिली एक शेळी. आता इथं टाकलंय शेळ्यांना गवत, गौरीला इकडं आत टाकलं. आता राजवंची पिल्लं मस्त पाण्यात पाहू राहिलेत. आत्ता हे बाहेर आल्यावर दोघं. जा आजचा काय बाहेर, पळा ना तुमच्या पिल्लांपाशी पळा ना. पडव्यान लगेच बाहेर घेणार, लय कोंडून टाकणार आहे. हे कावळ्याचं लय भेव वाटत रे भाऊ. अजून थोडे वजनाला कमी आहेत बरं का, त्याच्यामुळं थोडे अजून मोठे झाले. पांढरा कलर पूर्ण झाला त्यांचा, मग काय टेन्शन नाही, मग बाहेरच त्यांना. एक मांजर पण येते इथं, त्याचं एक लय भेव वाटत ती मांजरीचं एक, ती लय जबरदस्त मांजरी. चला बाबा, मार्केटमध्ये काय म्हणून राहिले, आपली पिवळी कोथिंबीर आहे, काय करावं आता. कोथिंबीर आणि हिरवी जर असली ना, फार फुलं आलेली असली तरी घ्यायचे मध्ये, असे व्यापारी म्हणतात. म्हणलं बरं आहे पण आपलीच भारी. बघा आता थोडे फुलं पण आलेत बरं का आपलीला, पण काय नाही, होऊन जाईल. आता केलंयच काढायला चालू. इथं एवढे बांधलेत, आजीने एवढेच बांधलेत तिकडं. आता चाललंय हळूहळू नका चालू, पटापटा चाला. ते माणूस येतोय ना, मी आहे ना तुमच्या मागे. मला दोनच राहिले बांधायचे. बांधेल मग आम्ही. चला प्रज्ञेश घे लवकर, चल. तिसरा माणूस झाली आता कोथिंबीर काढून, आता फक्त मोजायची, टाकायची फक्त ट्रॉलीत. काय मस्त सीन आहे, टाकला गेला खालून, सीनच्या खालून. सीन सगळा बिघडून टाकला तू, किती मस्त सीन आहे. चला आता हे तर 10-10चे गड्डे आहेत बरं का, प्रज्ञेशने इथून मोजल्यात. कुठं मोजले रे, इथून मोजल्यात तिकडे. हे बरं मोजत कशा आहेत बघ बरं. चला भाऊ आता भरली कोथंबीर आहे, ते पुढं आण, इकडं आण. इथं ते बसायला जागा नाही राहायची तुला मम्मीला. तरी तिकडून नीट टाक, उचले राहू त्याला असंच. तिथं मम्मीने त्यांची जागा राहती, बाबा आणि आजी येते ना आता गाडीवर. चलो आता त्याला धुवून मस्तपैकी ठेवून द्यायची आणि मग उद्या सकाळीच काढायची रोजच्या प्रमाणे आपलं. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपवू. उद्या चाललाय प्रज्ञेश आता नगरला, ड्रायव्हर पेपर आहे कारण की त्याचा. बरोबर. चला आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या. बाय टाटा, बाय.